नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये ठाणे, नागपूर आणि तसेच छत्रपती संभाजीनगर या 3 फक्त विभागाचे काय केलेलं आहे, की नियुक्ती देणे काय केलं, की बाकी आहे. त्याच्यामध्ये सांगेल, की नागपूर तसेच ठाण्यामध्ये काय झालेलं आहे, फक्त वॉकिंग टेस्ट झालेली आहे मुलांसाठी 25 किलोमीटरसाठी 4 तासामध्ये आणि मुलींसाठी जर पाहिलं तर 16 किलोमीटरची वॉकिंग झालेली आहे दोन्हीकडे नागपूर आणि ठाणे ठिकाणी. त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगरमध्ये वॉकिंग पण झालेली आहे. तसेच काय केलेलं आहे, की वॉकिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर मेडिकल पण विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. बाकी 2 ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये आणि नागपूरमध्ये मेडिकल पण विद्यार्थ्यांचं बाकी आहे. लक्षात घ्या. आता तुम्हाला मुद्दा सांगतो. मुद्दा कशाचा आहे, की मी तुम्हाला सांगणार आहे, की याच्यामध्ये आता पुढील प्रोसेस काय असणार आहे. नियुक्ती कधी देणार आहे आणि नियुक्तीसाठी माझे प्रयत्न काय राहणार आहे. आपल्या सगळ्यांचे काय प्रयत्न असायला पाहिजे याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगणार आहे, की वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांचे काय चान्सेस असतील याच्यामध्ये. तर बघा, आता नागपूरमध्ये पहिलं तर नागपूरबद्दल बोलेल मी. नागपूरमध्ये जी वॉकिंग टेस्ट झाली त्याच्यामध्ये फक्त सिलेक्टेड इथल्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. सिलेक्टेड लिस्टमधील विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. तर त्याच्यानुसार बघितलं तर तुम्ही जर बघाल तर हे झाली वॉकिंग झाली. तर त्यावेळेस काही विद्यार्थी तिथे अब्सेंट होते. लक्षात घ्या, अब्सेंट होते काही विद्यार्थी. काही सांगत आहे मी. आता कोणत्या कॅटेगरीचे होते, काय होते याच्याबद्दल एवढी माहिती म्हणजे प्रॉपर माहिती नाही, पण वेटिंगवाले अब्सेंट होते एवढी तर माहिती कन्फर्म आहे. मी स्वतः ग्राउंडवर होतो तिथे, तर त्यामुळे मला माहिती आहे. ही विद्यार्थ्यांनी सांगितलं मला, की सर काही मुलं अब्सेंट होती तिथे म्हणून. ठीक आहे. आता जेवढ्या विद्यार्थ्यांनी इंटरॅक्ट केलो मी, तर त्याच्यापैकी काही जणांनी सांगितलं, की अब्सेंट होती. तर 277 पैकी सपोज 2, 3, 4, 5 जे काही आकडा असेल, एक्झॅक्ट आकडा आपल्यालाही माहिती नाहीये. तर तो अब्सेंट असेल. आता बघा, याच्यामध्ये जेवढे जण आले वॉकिंग तर सगळ्यांनी केली एवढं तर माहिती आहे. म्हणजे तिथून डिस्क्वालिफाय कोणी झालेलं नाहीये. पण अब्सेंट होते हे तर नक्की आहे. आता याच्यानुसार जेवढे अब्सेंट राहतील, आता अब्सेंट असतील, तर काय सपोज 5 विद्यार्थी अब्सेंट असतील. 5 विद्यार्थी तर सपोज काय करतील, की ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत त्याच्यानुसार त्या वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना परत 5 विद्यार्थ्यांना वॉकिंगसाठी बोलावलं जाईल. लक्षात घ्या. वॉकिंगसाठी काय केलं, की बोलावलं जाईल आणि काय करतील, की त्याचं परत मेडिकल होणार आणि त्याच्यानंतर त्यांची नियुक्ती. त्याच्यानंतर ना आता आता या विद्यार्थ्यांचं ठाण्याच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं, तर ठाण्याच्या विद्यार्थ्यांसाठी कसं केलं होतं, की त्यांनी सिलेक्टेड विद्यार्थी तसेच वेटिंगवाले विद्यार्थी अशा दोन्ही विद्यार्थ्यांना बोलावलं होतं त्यांनी. सिलेक्टेड लिस्टमधले आणि वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी. तर याच्यात कसं होणार आहे, की आता सपोज जर 5 विद्यार्थी अब्सेंट असतील त्यावेळेस तिथे वॉकिंगला, तर त्या 5 विद्यार्थ्याच्या बदलीत वेटिंगमधले जे वेटिंगमध्ये आहेत त्या कॅटेगरीनुसार, तर त्या विद्यार्थ्यांना काय केलं, की डायरेक्ट नियुक्ती दिली जाणार आहे. नागपूरमध्ये काय होणार, वॉकिंग होईल त्या विद्यार्थ्यांची आणि नंतर नियुक्ती होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे यांनी काय केले, ठाणेवाल्यांनी काय केलं, की 5 विद्यार्थ्यांसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलं वेटिंगवाल्या. आता आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये काय केलं, की कोणालाच नाही बोलवलं. जसे सिलेक्शन लिस्टमध्ये विद्यार्थी खाली होतील तसे वेटिंगवाला बोलवतील, वॉकिंग घेतील आणि नियुक्ती देतील. असा यांचा कार्यक्रम असणार आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, तर आत्ताच काय झालेलं आहे आता वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी बोलेल मी. तर वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगेल, की बघा आत्ताच वेगवेगळ्या विभागाचे निकाल लागत आहेत. लक्षात घ्या, वेगवेगळ्या विभागाचे निकाल लागत आहेत. त्यामुळे जर सपोज उत्पादन शुल्कमध्ये हेच विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, उत्पादन शुल्कमध्ये पण हेच विद्यार्थी आहेत. तर एखाद्या विद्यार्थ्यांना काय केलं, की तिथे जर नंबर लागला, फॉर एक्झाम्पल त्याला चांगले मार्क आहेत, त्यांना कन्फर्म माहिती आहे, की ते होईल माझं. तर वन विभागामध्ये तेच विद्यार्थी येणार नाहीत. लक्षात घ्या, माझे काही विद्यार्थ्यांशी बोलणंही झालं, तर तिथेही त्याला चांगले मार्क आहेत. तर ते म्हणतात, की सर माझा वन विभागमध्ये त्यांनी वॉकिंग पण केलेलं आहे. तर त्यांनी असं म्हणणं आहे, की जर सपोज माझं इकडं झालं, तर मी वन विभागाला स्किप करेल. त्यामुळे वेटिंगवाले जे 1-1, 2-2 विद्यार्थी आहेत, त्यांनी काळजी करायची गरज नाही. त्यांचं सिलेक्शन 100% होणार. ओके. 100% म्हणजे सगळ्यांचंच नाही सांगत आहे. वेटिंग जशी क्लिअर होईल त्याच्यानुसार सांगत आहे. पण वेटिंग क्लिअर होणार एवढं तर 100% सांगत आहे मी. ठीक आहे. आता मुद्दा राहिला नियुक्तीचा. आता नियुक्तीचा मुद्दा हा तिन्ही विभागांसाठी आहे. म्हणजे कुठला, ठाण्यासाठी, नागपूरसाठी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी. तर नियुक्ती ही कशी राहते बघा, लक्षात घ्या. आचारसंहितामध्ये नियुक्ती देता येत नाही हे तर कन्फर्म माहिती आहे. आता याच्यामध्ये कसं राहतं, की जर विभागाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला उद्देशून जर पत्र लिहिलं, ओके, विभागाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र लिहिलं, की आम्हाला या कारणामुळे मनुष्यबळ कमी आहे, तर आम्हाला त्यासाठी तुम्ही मनुष्यबळासाठी ही नियुक्ती देण्यासाठी हे करू द्या. तर काय करतो, की इलेक्शन कमिशन तशी त्यांना परमिशन देतो आणि नियुक्ती देता येते.
लक्षात घ्या, नियुक्ती देता येते. फक्त इलेक्शन कमिशनची त्यांना पूर्व परवानगी किंवा नंतर परवानगी घेणे आवश्यक आहे. आता या केसमध्ये काय होणार आहे, लक्षात घ्या, तलाठीसाठी ऑलरेडी यांनी सरकारने लेटर लिहिलेलं आहे, सरकारकडून लेटर गेलेलं आहे. तसंच वन विभागासाठीही लेटर गेले असं माझ्या माहितीनुसार कळालेलं आहे. जेवढी मला माहिती आहे, पण एक्झॅक्ट माहिती मला म्हणजे आता लेटर तर मीही पाहिलेलं नाही, पण माहिती अशी आहे की लेटर गेलेलं आहे. तर मी काय करणार आहे आता याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला सांगेल मी, की सगळ्यात पहिलं तर दोन्ही साईडनं प्रयत्न करेल. एक अधिकारी लेव्हलला आणि दुसरी म्हणजे राजकीय लेव्हलला. तर राजकीय लेव्हलला म्हणले तर मुनगंटीवार साहेबांना सध्या लोकसभेचं तिकीट आहे आणि त्यांना जर समोरासमोर भेटून जर मुद्दे सांगितले, की किती विद्यार्थी आहेत आणि त्यांना जर सांगितले, की हेच तुमची वोट बँक आहे, हे एवढे परिवार तुम्हाला वोट बँक करतील तुमच्यासाठी, तर नक्कीच याचा फायदा होईल आणि इलेक्शन कमिशनला ते म्हणजे ते अधिकाऱ्याला सांगतील, की इलेक्शन कमिशनला लेटर लिहा माझ्या थ्रू किंवा शासनाकडून एक लेटर जाईल आणि त्याच्यानंतरनं काय होईल, की हे नियुक्ती तुम्हाला भेटेल. आता या प्रक्रियेमध्ये आता हा जो महिना आहे 22 म्हणजे आता सध्या तर 22 मार्च आहे सध्या. तर बघा तुमचं या महिन्यात तुमचं मेडिकलसाठी टाईम टेबल आलं पाहिजे तुम्हाला मेल किंवा हे, अशी अपेक्षा आहे या महिन्यात आणि नियुक्ती पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटेल अशी अपेक्षा आहे. ओके. त्यासाठी त्या हिशोबाने मी काय केलं, की तुम्हाला प्रयत्न करेल. मी पहिल्यापासूनही प्रयत्न केलेला आहे. आत्ताही तुमच्यासाठी प्रयत्न करेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर